1, 2, 3, start. हॅलो फ्रेंड्स, अप्लाइड सायन्स केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरला आपण अॅलॉय म्हणजे काय, तो कशा पद्धतीने आपण तयार करतो, व्हॉट यू मीन बाय अॅलॉय, हाऊ इट इज प्रिपेअर्ड, देन टाइप ऑफ अॅलॉय and examples with the properties, chemical composition of different type of alloy. That part we have covered in previous lecture. In today's lecture, we will start with a new topic, that is a cement. For mechanical engineer and for civil engineer, while working in industry, you have to deal with the word cement most of the time, especially for civil engineer. सिमेंट हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असणार आहे. कन्स्ट्रक्शन करायला सिमेंट लागतो, बरोबर. तर आपला जो टॉपिक आहे सिमेंट, यात आपण बघणार आहोत की सिमेंट काय, तर काय काय असतं, व्हॉट आर द कन्स्टिट्यूएंट ऑफ सिमेंट, व्हॉट इज द रिएक्शन ऑफ सिमेंट, व्हॉट आर द टाइप ऑफ सिमेंट. About that we will discuss in the topic cement. Without wasting time, we directly move forward to the topic cement. दोस्तों, सीमेंट क्या है आप सबको पता है. इट इज अ बॉन्डिंग एजेंट which is used in civil engineering work for bonding of bricks. It is mostly used in construction work. Cement is nothing but a fine gray powder which consists of different constituents, that is silica, alumina, then magnesia, iron oxide, sulfur oxide. Different type of constituents are present in the cement. A scientist, Joseph Aspardin, the name of scientist is Joseph Aspardin. That is the name of scientist who discovered the cement in 1924. In 1924, the scientist Joseph Aspardin discovered the cement. A cement is also called as a Portland cement. Portland cement. Why that word Portland? Because after setting, when the cement is set up, we get the hard rock-like structure. After setting, that color of cement is similar to the sandstone, which is observed in Portland, of England. इंग्लंड मध्ये एक सिटी आहे पोर्टलँड. त्या सिटी मध्ये जी काही सँड आहे, सँडस्टोनचा जो कलर आहे, त्या कलरशी सिमेंटचा कलर मॅच होतो, म्हणून सिमेंटला आपण काय म्हणतोय, पोर्टलँड सिमेंट. नेम ऑफ सायंटिस्ट वाला जोसेफ एस्पार्डिन, हु डिस्कवर द सिमेंट. द कलर ऑफ सिमेंट ग्रीनिश कलर असो, बरोबर. आणि the name of cement is Portland cement due to sandstone of Portland in England. The color of cement is matches with the sandstone of Portland in England. Because of that, the cement is called as a Portland cement. आता हा जो सिमेंट आहे हे कशापासून बनलेलं असतं, व्हॉट आर द कन्स्टिट्यूएंट्स ऑफ सिमेंट, काय काय सिमेंट मध्ये तुमच्या प्रेझेंट असणार आहे. Constituents of Portland cement is lime, म्हणजे कॅल्शियम ऑक्साइड, साधारणतः 60 ते 70, 60 to 67%
त्याच्यामध्ये असतं while writing the chemical reaction we will use abbreviation. म्हणजे तुम्हाला सांगितलं असेल की सिमेंट तुमचं बनलंय, त्यात आहे तुमचं कॅल्शियम ऑक्साईड, सिलिका, कॅल्शियम ऑक्साईड 3 प्रोपोर्शन मध्ये, सिलिका 2 प्रोपोर्शन मध्ये, त्याच्यामध्ये अॅल्युमिना पण प्रेझेंट आहे. आणि मग याची रिॲक्शन तुम्हाला एक्सप्लेन करायची वेळ आली ते फार डिफिकल्ट रिॲक्शन मुलांना वाटू शकते. त्यामुळे आपण काय करतोय, ॲब्रिव्हिएशन यूज करतो. म्हणजे कसं बघा, आता याचे काय, हा जो कंपाऊंड आहे फॉर एक्झाम्पल जो तुम्हाला दिसतो इथे, कॅल्शियम ऑक्साईड 3 टाइम्स, सिलिका म्हणजे सिलिकॉन ऑक्साईड 2 टाइम्स, अॅल्युमिनियम ऑक्साईड 1 टाइम्स. म्हणजे कसं लिहितो आपण, तर कॅल्शियम ऑक्साईड ॲब्रिव्हिएशन काय आहे, सी. सी किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. सिलिका किती आहे, 2 टाइम्स. ॲब्रिव्हिएशन काय आहे, यस. यस इज 2 टाइम्स. देन अॅल्युमिना दॅट इज ए. म्हणजे इतका मोठा कंपाऊंड न लिहिता एवढं जर लिहिलं आपण तर थोडंसं रिॲक्शन समजायला आपला डिफिकल्ट जाईल. त्यामुळे आपण युझिंग ॲब्रिव्हिएशन रिॲक्शन आपण इंडिकेट करतोय, दॅट इज C3H2A. C3 म्हणजे काय, सी म्हणजे काय, लाइम. लाइम इन 3 proportion, silica in 2 proportion, that is SiO2 in 2 times, aluminum oxide in 1 times. In this way, while representing a reaction, we will use abbreviation to denote the reaction. ठीक आहे. तर आता सिमेंट मध्ये काय काय प्रेझेंट असतं ते बघूयात आपण. 60 to 67% लाइम प्रेझेंट आहे. सिलिका म्हणजे SiO2, सिलिकॉन ऑक्साईड. हे जे मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, हे नेम ऑफ कॉन्स्टिट्युएंट जे आहे दे आर जनरली प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ऑक्साईड. हे ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. लाइम 60 to 67%, सिलिका 70 to 25%, which is denoted by abbreviation S. Alumina 3 to 8%, which is denoted by abbreviation A. Iron oxide 0.5 to 6% पर्यंत असतं. abbreviation आहे त्याचं F. मॅग्नेशिया म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड पर्सेंटेज आहे 0.1 to 4%. abbreviation आहे त्याचं M. सल्फर ट्रायऑक्साइड 1 to 2%. abbreviation आहे yes. soda and potash, that means Na2O, that means sodium oxide and potassium oxide, which is present in mixture because of that soda and potash, whose percentage is 0.5 to 1.3% पर्यंत असतं, which is denoted by abbreviation N plus K. N means for soda, K2O साठी K, N plus K 0.5 to 1.3%. म्हणजे हे सिमेंट मध्ये प्रमाणात प्रेझेंट असतं. थोडंफार डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ सिमेंट त्याचं पर्सेंटेज थोडं फ्लक्च्युएट होऊ शकतं. पण काय काय प्रेझेंट असतं सिमेंट मध्ये, सिमेंट कंटेन लाइम, सिलिका, अॅल्युमिना, आयर्न ऑक्साइड, मॅग्नेशिया, सल्फर ट्रायऑक्साइड, सोडा अँड पोटॅश. हे सगळं सिमेंट मध्ये प्रेझेंट असतं. These are the constituents of Portland cement. But after analysis of cement, जेव्हा तुम्ही सिमेंटचे अनालिसिस करतात तुम्हाला कळतं सिमेंट मध्ये काय प्रेझेंट आहे, लाइम प्रेझेंट आहे, सिलिका प्रेझेंट आहे, अॅल्युमिना प्रेझेंट आहे, आयर्न ऑक्साइड आहे, मॅग्नेशिया आहे, सल्फर ट्रायऑक्साइड आहे, सोडा आहे, पोटॅश आहे. हे सगळं प्रेझेंट आहे ते तुम्हाला कळणार. That means after analysis you get the idea about the constituents which are present in the cement. But we cannot determine exactly how that combination takes place. म्हणजे हे सगळं प्रेझेंट आहे पण ते कसे कंबाईन झालेले हे तुम्ही सांगू शकत नाही त्या सिमेंट मध्ये. That means you can determine the constituents present, but how they are combined, you cannot determine in that cement. काय काय प्रेझेंट आहे तुम्हाला कळू शकतं पण ते कसं कंबाईन झालेले हे तुम्ही सांगू शकत नाही
हा या सिमेंट मध्ये ते कसं प्रेझेंट आहे, काय प्रेझेंट आहे हे सांगू शकतात, पण ते कसे कंबाईन झाले हे तुम्ही सांगू शकत नाही इन केस ऑफ पोर्टलँड सिमेंट. ठीक आहे. आता आपण जे सिमेंट वापरतोय त्याच्या काय प्रॉपर्टी असतात, दॅट इज कॉल्ड एज अ सेटिंग अँड हार्डनिंग ऑफ सिमेंट. सेटिंग म्हणजे काय आणि हार्डनिंग म्हणजे काय. बघा, ज्यावेळी तुम्ही सिमेंट यूज करतात, सिमेंट मध्ये तुम्ही काय करतात, वॉटर मिक्स करतात. सिमेंट मिक्स विथ वॉटर तुम्ही जर बघितलं असेल कन्स्ट्रक्शन करताना, सिमेंट मध्ये वॉटर मिक्स केलं का तुम्हाला एक साधारणतः 10 तासानंतर किंवा 24 आवर नंतर म्हणा एक जे मास आहे, म्हणजे जे काही सिमेंट आणि वॉटर मिक्स जे काही फॉर्म झालं होतं ते मास काय होतं, सेट होतं. एक प्रॉपर स्टेप तयार होतो. तुम्ही बघितलं असेल सिमेंट एक आता तुम्हाला ब्लॉक तुम्ही बनवला, त्यात तुम्ही जर 24 तासानंतर बघितलं किंवा 10 तासानंतर बघितलं तर एक तुम्हाला प्रॉपर शेप आलेला असतो. सुरुवातीला जेव्हा तुम्ही सिमेंट पाण्यामध्ये मिक्स करता तर शेप नसतो कुठलाही, स्लाइटली मोठं शेप असं फ्लो करत ते, बरोबर. पण नंतर एक 10 तासानंतर किंवा 1 दिवसानंतर तुम्ही जर बघितलं त्याला एक शेप आलेला असतो प्रॉपरली. म्हणजे काय होतंय, when cement is mixed with water it forms a rigid mass due to initial gel formation. एक रिजिड मास फॉर्म होतं, ते कुठेही फ्लो करतं सुरुवातीला, पण नंतर काय होतंय थोडंसं सेट होतं. दॅट इज कॉल्ड एज अ सेटिंग. सेटिंग झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जर सिमेंट बघितलं एक 24 आवर नंतर तुम्ही जर ब्रेक करता प्रयत्न केला तर तुटू शकतो सहजपणे. कारण काय झालंय, ते सेट झालेलं आहे पण ती जी स्ट्रेंथ पाहिजे ती स्ट्रेंथ त्याला मिळालेली नसते. द स्ट्रेंथ इज नॉट अचीव. मग काय होतंय, सुरुवातीला काय होतंय, सेटिंग होते, सेटिंग ऑफ सिमेंट होते. सेटिंग झाल्यानंतर आफ्टर सेटिंग काय होतंय, द रिजिड मास इज कन्वर्टेड इनटू हार्ड मास लाईक अ रॉक. म्हणजे दगड असतो, दगड मजबूत होत आहे 15 दिवसानंतर, 20 दिवसानंतर, 21 दिवसानंतर ते पूर्णपणे कडक होत आहे. दगडासारखं एकदम मजबूत होत आहे. कारण काय होतंय, रिजिड मास मध्ये काही रिॲक्शन होतात आणि तुम्हाला क्रिस्टलाइज स्ट्रक्चर मिळतं विच इज हार्ड अँड हॅव्हिंग स्ट्रेंथ लाईक अ स्टोन. दगडा इतकी त्याला मजबूती आलेली असते क्रिस्टलायझेशन मुळे, आणि त्याला आपण काय म्हणतोय, हार्डनिंग. दॅट इज कॉल्ड एज अ सेटिंग. नंतर काय होते, हार्डनिंग. समजते. सुरुवातीला काय होतं, सेटिंग होते, नंतर काय होते, हार्डनिंग ऑफ सिमेंट. जनरली द प्रोसेस ऑफ सेटिंग अँड हार्डनिंग ऑफ सिमेंट which is carried out that takes place into different type of reaction which occur in the cement. Okay. मग आता तुम्हाला सेटिंग आणि हार्डनिंग मध्ये फरक समजला असेल की साधारणतः 24 तासानंतर किंवा 10 तासाच्या नंतर तुमचं सिमेंट काय होतंय, सेटिंग होते. दॅट इज कॉल्ड एज सेटिंग ऑफ सिमेंट. आणि सेटिंग झाल्यानंतर आफ्टर सेटिंग एक 20 ते 21 दिवसानंतर तुम्हाला काय मिळते, एक स्ट्रेंथ मिळते आणि एक हार्ड स्टोन लाईक स्ट्रक्चर इज ऑब्टेन. दॅट इज कॉल्ड एज अ हार्डनिंग ऑफ सिमेंट. बरं, आपण बघतो जे स्लॅब पासून आपला जो असतो कन्स्ट्रक्शन करताना, आपण जो स्लॅब कन्स्ट्रक्शन करतो तो आपण 20 ते 21 दिवस त्याला आपण ठेवतोय. त्याला कारण काय, बरं तुम्ही बघितलं की 24 तासानंतर ते सेट झालेलं असतं तर त्याला स्ट्रेंथ आलेली नसते. मग आपण काय करतोय, 20-21 दिवसाला थांबतो आणि 20-21 दिवसानंतर पूर्ण हार्ड स्ट्रक्चर तयार होतं. मग आपण जे काही सिमेंटचे प्लेट लावले असतात ते आपण काढून देतो, कारण त्या सिमेंटला आता तेवढी स्ट्रेंथ आपल्याला जी पाहिजे ती स्ट्रेंथ त्याला मिळालेली असते. दॅट इज हार्डनिंग ऑफ सिमेंट इज टेक्स प्लेस. म्हणजे सुरुवातीला काय होतं, सेटिंग होतं, सेटिंग नंतर काही दिवसानंतर त्याला स्ट्रेंथ मिळते, हार्ड रॉक लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होतं. दॅट इज कॉल्ड एज अ हार्डनिंग. सो फर्स्ट स्टेप इज सेटिंग ऑफ सिमेंट, सेकंड स्टेप इज अ हार्डनिंग ऑफ सिमेंट. सेटिंग ऑफ सिमेंट अँड
हार्डनिंग ऑफ सिमेंट आर द टू प्रोसेस. मग आता हे जे काय सेटिंग ऑफ सिमेंट किंवा हार्डनिंग ऑफ सिमेंट मी तुम्हाला सांगतोय हे का होतं, why the setting and hardening of cement takes place. That is due to different reaction which takes place when cement is mixed with a water. कुठे कुठे रिएक्शन आहे ज्याच्यामुळे तुमचं सेटिंग आणि हार्डनिंग होतं. तर काय आहेत दोन रिएक्शन, हायड्रोलिसिस अँड हायड्रेशन. ड्यू टू दॅट हायड्रोलिसिस अँड हायड्रेशन the setting of cement takes place. हार्डनिंग अँड सेटिंग, काय होतं सेटिंग नंतर काय होतंय हार्डनिंग. कन्फ्युजन व्हायचं नाही किंवा कन्फ्युज व्हायचं नाही. सिमेंट पहिले सेट होतं नंतर काय होतं स्ट्रेंथ मिळते, रॉक लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, त्याला आपण म्हणतोय हार्डनिंग. मग हे जे काय हार्डनिंग अँड सेटिंग जे आहे, that hardening and setting takes place due to two type of reaction, that is hydrolysis and hydration. Hydrolysis and hydration reaction मुळे तुमचं हार्डनिंग आणि सेटिंग होतं. आता हायड्रोलिसिस म्हणजे काय आणि हायड्रेशन म्हणजे काय. हायड्रोलिसिस म्हणजे काय, तर जे काय तुमचं सबस्टन्स आहे त्याचं काय होतंय ब्रेकिंग. सिमेंट आहे त्याच्यामध्ये काय रिएक्शन होती, ब्रेकिंग ऑफ सबस्टन्स ड्यू टू काय रिएक्शन with water. Breaking of substance due to reaction with water is called as a hydrolysis reaction. म्हणजे सिमेंट मध्ये वॉटर ऍड केल्यानंतर त्यात जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात त्यांचं काय होते ब्रेकिंग होते. आणि ज्यावेळेस वॉटर ऍड केल्यामुळे सिमेंटचं ब्रेकिंग होतंय, म्हणजे जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे त्यांचं जे वेळेस ब्रेकिंग होते, दॅट रिएक्शन ऑफ ब्रेकिंग ऑफ दॅट सबस्टन्स ड्यू टू ऍडिशन ऑफ वॉटर इज कॉल्ड एज अ हायड्रोलिसिस. रिएक्शन बघा, हायड्रोलिसिसची रिएक्शन कोणती, सपोज दिस इज अ कंपाऊंड ट्राय कॅल्शियम 3 म्हणजे ट्राय कॅल्शियम सिलिकेट, नाव काय येतं ट्राय कॅल्शियम silicate. When it reacts with water, the reaction is this reaction form. Whatever the product is formed, that is gel-like structure, and after that this product is which is formed, it is having crystal-like structure. ही रिएक्शन होती तुमची सिमेंटची. थोडक्यात काय होतं, जे ट्राय कॅल्शियम सिलिकेट होतं ते ब्रेक झालं आणि तुला काय मिळालं डाय कॅल्शियम सिलिकेट. ट्राय कॅल्शियम सिलिकेट decompose into dicalcium silicate plus crystal formation. आता बघूया आपण टेट्रा कॅल्शियम aluminum chlorate. When it react with water, it also decompose into tricalcium aluminate plus calcium fluorohydrate. What is the product is formed? It is having gel-like structure. This is crystal-like structure. Okay, so this is the reaction of cement with water, and due to addition of water, the cement get break. That breaking due to water is called as a hydrolysis. Breaking due to water is called as a hydrolysis. Breaking due to water is called as a hydrolysis. So in this reaction, you can see that the cement gets decomposed or break due to addition of water. Because of that, this reaction is called as a hydrolysis. म्हणजे काय होतं हायड्रोलिसिस मध्ये तुमचा सिमेंट काय होतंय ब्रेक होतंय.
ड्यू टू ऍडिशन ऑफ वॉटर ही रिएक्शन होते. दुसरी रिएक्शन बघूयात आपण काय होते. सेकंड रिएक्शन इज हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय होतं ते समजून घ्या. हायड्रेशन म्हणजे काय, हायड्रोजनची ऍडिशन. हायड्रेशन, ऍडिशन ऑफ हायड्रेशन, ऍडिशन, ऍडिशन ऑफ काय होते वॉटर टेक्स प्लेस. हायड्रेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ वॉटर. So hydration is a reaction in which water get add into molecule. Addition of water to that molecule is called as a hydration. Addition of water to molecule is called as a hydration reaction. but hydration में क्या होता है, molecule simply go on adding. adding म्हणजे काय होतं बघा reaction. Try calcium silicate. When we add a water, that time it will react to form sorry, let me write the reaction. Tricalcium aluminate when react with water, it will form tricalcium aluminate plus heat in the water. That is एक्सोथर्मिक रिएक्शन. मग या रिएक्शन में काय आलंय, हा जो तुमचा ट्रायकॅल्शियम एलिमेंट होता, ट्राय म्हणजे 3, कार्बन म्हटलं की सिलिका, सी म्हणजे काय ऍब्रिव्हिएशन आहे आपलं सिलिकासाठी, सिलिकासाठी का सॉरी कॅल्शियमसाठी, लाईमसाठी. ट्राय कॅल्शियम एल्युमिनेट when react with water it will form a, it get add. वॉटर काय इथं ऍड झालंय, इथं ब्रेक झालं नाहीये, वॉटर ऍड झालंय म्हणून कुठली रिएक्शन झाली इथं, हायड्रेशन. वॉटर गेट ऍडेड, दॅट इज हायड्रेशन ऑफ रिएक्शन. ठीक आहे. मग तुमच्या सिमेंट मध्ये ज्यावेळेस तुम्ही वॉटर ऍड करतात, विद्यार्थी मित्रांनो, when we add a water in that cement, there are two type of reaction take place, either hydrolysis or hydration. And after hydrolysis and hydration, a rigid rock-like structure is formed, and because of that, hardening of cement takes place. So setting of cement and hardening of cement are due to that crystal formation. इथे जे काय रिएक्शन झाली, या रिएक्शन मध्ये तुम्हाला हायड्रेशन रिएक्शन आली, या जो प्रोडक्ट मिळाला आहे, that product is like a crystalline structure. एक क्रिस्टल फॉर्मेशन तुमचं इथं झालेले, crystallized structure is formed due to that interlocking patterns, and because of that hardening of cement is occur. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सिमेंटला काय मिळालं, स्ट्रेंथ मिळाली, हार्ड झालं, हार्डनिंग ऑफ सिमेंट ड्यू टू टू टाइप ऑफ रिएक्शन. पहिली कोणती होती, हायड्रोलिसिस म्हणजे काय ब्रेकिंग, हायड्रेशन म्हणजे काय ऍडिशन. काय होतं ब्रेकिंग ड्यू टू वॉटर म्हणजे हायड्रोलिसिस, हायड्रेशन म्हणजे काय ऍडिशन ऑफ वॉटर म्हणजे हायड्रेशन. आणि हायड्रोलिसिस फॉलोड बाय हायड्रेशन, ड्यू टू दॅट रिएक्शन, ड्यू टू दॅट रिएक्शन सेटिंग ऑफ सिमेंट इज ऑकर. मी शब्द वापरला हायड्रोलिसिस फॉलोड बाय हायड्रेशन. बरं आता काय होतं, ब्रेकिंग पण होतं म्हणजे हायड्रोलिसिस पण होतं आणि हायड्रेशन पण होतं. म्हणजे कसं बघा रिएक्शन, ट्रायकॅल्शियम सिलिकेट when we add a water, that time first step is breaking plus formation of addition of water, that is hydrolysis followed by hydration reaction takes place. म्हणजे काय आले, ब्रेकिंग पण झालं, ट्रायकॅल्शियम होता, इथे काय मिळाला डायकॅल्शियम मिळाला, इथे 3 होतं, इथे काय 2A. ट्रायकॅल्शियम सिलिकेट होतं, इथे डायकॅल्शियम सिलिकेट मिळाले, आणि हे फॉर्म झाल्यानंतर
डायकॅल्शियम सिलिकेट फॉर्म झाल्यानंतर काय झालंय, वॉटर त्याच्यामध्ये ऍड झाले. तो डायकॅल्शियम सिलिकेट प्लस वॉटर इज फॉर्म. Dicalcium silicate plus water is formed and lime get separated. म्हणजे हायड्रोलिसिस वॉटर मग आलं ब्रेकिंग झाली आणि वॉटर ऍड पण झालंय. म्हणजे पहिले काय आलं, हायड्रोलिसिस रिएक्शन झाली, देन हायड्रेशन रिएक्शन झाली. सो हायड्रोलिसिस फॉलोड बाय हायड्रेशन leads to formation of this product which is having gel like स्ट्रक्चर. म्हणजे मला काय होतं, फक्त हायड्रोलिसिस होतं, फक्त हायड्रेशन होतं, किंवा हायड्रोलिसिस नंतर हायड्रेशन रिएक्शन सुद्धा तुमच्या सिमेंट मध्ये होते आणि तुम्हाला एक रिच हार्ड रॉक लाइक स्ट्रक्चर इज फॉर्म. अँड बिकॉज ऑफ दॅट हार्ड रॉक लाइक स्ट्रक्चर द सिमेंट गेट हार्ड. दॅट इज कॉल्ड एज हार्डनिंग ऑफ सिमेंट. ठीक आहे. आता इथे काय एक्झाम्पल तुम्हाला दिले बघा मी. डायकॅल्शियम बघायचं तुम्हाला, डायकॅल्शियम सिलिकेट, डाय म्हणजे 2 कॅल्शियम सिलिकेट म्हणून C2S, ट्रायकॅल्शियम म्हणजे 3 कॅल्शियम सिलिकेट म्हणजे सिलिका, ट्रायकॅल्शियम ॲल्युमिनेट, ट्राय म्हणजे 3 कॅल्शियम ॲल्युमिनेट, टेट्रा कॅल्शियम म्हणजे काय 4 कॅल्शियम ॲल्युमिनेट, ॲल्युमिना फेराइट. सिंबल काय, टेट्रा कॅल्शियम ॲल्युमिनियम फ्लोराइड, ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट. आणि इथे मी दिलेला आहे सेटिंग टाइम्स. सिमेंट सेट व्हायला किती वेळ लागतो. जर डायकॅल्शियम सिलिकेट असेल 28 दिवस लागतात सेटिंग व्हायसाठी. ट्रायकॅल्शियम सिलिकेट असेल तर 7 दिवस लागतात. इथे 1 दिवस, इथे 1 दिवस. आता आहे सेटिंग टाइम फॉर डिफरंट टाइप ऑफ सिमेंट इथे तुम्हाला दिसतोय. ठीक आहे. सेटिंग टाइम फॉर डिफरंट टाइप ऑफ सिमेंट. ठीक आहे. आता सिमेंटचे 2 टाइप पडतात. कशावर ना, डिपेंडिंग ऑन द ॲबिलिटी ऑफ सिमेंट टू सेट. म्हणजे ते पाण्यामध्ये सेट होतं की पाण्याच्या बाहेर सेट होतं. फर्स्ट इज हायड्रोलिक सिमेंट. हायड्रोलिक नाव कळते. ज्या वेळेस तुमच्या सिमेंटची सेटिंग आणि हार्डनिंग प्रोसेस अंडर वॉटर होते, when the setting and hardening of cement, पहिले आपण बघूयात हायड्रोलिक सिमेंट. ज्या वेळेस तुमच्या सिमेंटचं सेटिंग आणि हार्डनिंग रिएक्शन अंडर वॉटर होते, दॅट टाइम दॅट सिमेंट इज कॉल्ड एज अ हायड्रोलिक सिमेंट. म्हणजे जे सिमेंट आपण अंडर वॉटर यूज करतो बऱ्याचदा, डॅम साठी कन्स्ट्रक्शन साठी किंवा अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपण सिमेंट वापरतो, दॅट इज हायड्रोलिक सिमेंट. तर काय होतं, त्याची सेटिंग and hardening ची reaction आहे, that setting and hardening of reaction is carried out under water. Setting and hardening of cement is carried out under water. Such a cement is called as a hydraulic cement. दुसरा शब्द काय, नॉन हायड्रोलिक सिमेंट. नॉन हायड्रोलिक म्हणजे काय, तिथे काय होतंय, सेटिंग आणि हार्डनिंग ऑफ सिमेंट जे आहे, द सेटिंग अँड हार्डनिंग ऑफ सिमेंट इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ एअर. इन प्रेझेन्स ऑफ एअर होते, नॉट इन वॉटर. म्हणजे हे जे काही सिमेंट आहे ते आपण वॉटर मध्ये यूज करत नाही, म्हणजे अंडर वॉटर मध्ये नाही, जनरल कन्स्ट्रक्शन साठी आपण त्याला यूज करतो. सो नॉन हायड्रोलिक सिमेंट इज अ सिमेंट इन विच दॅट हार्डनिंग प्रोसेस, सेटिंग नाही हार्डनिंग म्हणतोय. तुम्ही मला सर नॉन हायड्रोलिक म्हटलं होती, मतलब पाणी वापरायचं नाही का, असं नाही. सेटिंग म्हणत नाही मी, हार्डनिंग म्हणतोय. हार्डनिंगची जी काय प्रोसेस आहे, हे सिमेंट मिक्स केलं वॉटर सोबत, सेटिंग झाली, सेटिंग नंतर जी हार्डनिंग प्रोसेस असते, जी स्ट्रेंथ मिळायला पाहिजे, ती स्ट्रेंथ साठी काय रिक्वायर आहे, एअर इज रिक्वायर्ड. दॅट मीन्स हार्डनिंग प्रोसेस ऑफ दॅट सिमेंट इज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ एअर. ती एअरच्या प्रेझेन्स मध्ये होते. सेटिंग आणि हार्डनिंग मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय. सेटिंग म्हणजे काय, इनिशियल मास फॉर्मेशन, आणि हार्डनिंग म्हणजे काय, जी स्ट्रेंथ मिळते, ती जी स्ट्रेंथ मिळते ती म्हणजे हार्डनिंग. आणि ती हार्डनिंगची जी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, ती कशी होते, इन प्रेझेन्स ऑफ एअर होते. आणि जर इन प्रेझेन्स ऑफ एअर ती प्रोसेस झाली तर आपण म्हणतोय नॉन हायड्रोलिक सिमेंट. नॉन हायड्रोलिक सिमेंट. When that setting
or we can say when hardening process is carried out in presence of air. Hardening in presence of air, that time it is called as a non-hydraulic cement. त्याला काय म्हणतो आपण? Non-hydraulic cement आपण म्हणतोय. ठीक आहे? When hardening is carried out in presence of air, that time it is called as a non-hydraulic. And when hardening is carried out in presence of water, in presence of air नाही तर water असेल त्याला काय म्हणतो आपण? हायड्रोलिक सिमेंट. हे आले दोन सिमेंटचे टाइप, हायड्रोलिक आणि नॉन हायड्रोलिक सिमेंट. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया की सिमेंट मध्ये काय काय प्रेझेंट असतं. सिलिका असतं, ॲल्युमिना असतं, आयर्न ऑक्साईड असतं. तर प्रत्येकाचं फंक्शन काय, व्हॉट इज द फंक्शन आणि टाइप ऑफ सिमेंट, that we will see in next lecture. Thank you.